नमस्कार मित्रांनो, आज मी जातो आहे लोणावळ्याला आणि सकाळचे 8 वाजलेले आहेत. बाहेर वातावरण पण खूप छान आहे आणि आज आहे वीकेंड त्यामुळे मी नेहमीप्रमाणे आज पण जातो आहे बाहेर लाँग राईडवरती. आणि तिकडे मी जाणार आहे राजमाची पॉईंटवर आणि त्याआधी मी तिकडे ब्रेकफास्ट करणार आहे आणि मग आपण पाहायला जाऊ राजमाची पॉईंट. आणि तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला खूप काही गोष्टी यामध्ये पाहायला मिळतील. गाडी आपण कोल्ड स्टार्ट करू आणि इंजिन थोडा वॉर्म होईपर्यंत मी रेडी होईल. आज गाडीमध्ये पेट्रोल पण कमी आहे, मला आधी पेट्रोल टाकावं लागेल आणि त्यानंतर मग मी पुढे निघेल. इकडे मॅप पण लावलेला आहे, तुम्हाला दिसत असेल की माझं जे डेस्टिनेशन आहे इथून फक्त 51 किलोमीटर आहे. आत्ता सकाळचे जवळपास 8 वाजलेले आहेत आणि मी जस्ट निघलो आहे घरून. मी सर्वात आधी तिकडे ब्रेकफास्ट करणार आहे, त्यानंतर तिकडे राजमाची पॉईंटला जाणार आहे. आणि आज वीकेंड असल्यामुळे ट्रॅफिक पण थोडी कमी वाटते मला सिटीमध्ये. तिकडे लोणावळ्यामध्ये मी आज एक रेस्टॉरंट पाहिलेलं आहे, ओवन फ्रेश म्हणून. इथून जाते वेळेस ओल्ड मुंबई पुणे हायवेवरतीच आहे ते. मी तिकडे जाणार आहे आणि तिथून मग मी पुढे राजमाची पॉईंटला जाईल. आणि लोणावळा खंडाळामध्ये एक ते फ्लायओव्हर पण आहे, तुम्हाला माहिती असेल. जर मला तिकडे जायला जमलं तर मी तिकडे पण जाईल. आज वातावरण खूप छान आहे, एवढा वेळ तर ऊन पण नव्हतं, आत्ता ऊन आलेलं आहे. एकदम आभाळ होतं आणि असं पावसाळ्यासारखं वाटतंय आज, त्यामुळेच मी निघलोय बाहेर. पुणे टू लोणावळा हे किती 55 किलोमीटर डिस्टन्स आहे. आपल्याला जर वरती जायचं असेल तर मग तिथून पुढे 10-15 किलोमीटर अजून ॲड होतं, पण यापेक्षा जास्त नाही आहे. जाऊन माझं म्हणजे आज जाणं आणि येणं मिळून जवळपास 100-120 किलोमीटर होईल. आणि मला उद्या पण असंच नवीन स्पॉटवरती जायचं आहे, त्यासाठी मी आज शॉर्ट ट्रिप करतो आहे. मी उद्या बहुतेक जर माझी जायची इच्छा झाली ना तर इकडे कासारसाई डॅम आहे आणि प्रतिशिर्डी पण आहे, तिकडे जाईल आणि तिकडचा मी ब्लॉग बनवेल. आता इथून आपल्याला या वाकड फ्लायओव्हरपासून U-टर्न घ्यावं लागेल आणि मग आपल्याला मुंबई पुणे हायवे लागेल. मला त्या साईडला जायचं आहे, तर या फ्लायओव्हरच्या खालून U-टर्न घ्यावं लागेल. आता हे सर्व कालच्या पावसामुळे आहे. असं वाटतं की पावसाळा चालू झालेला आहे. एका दिवसामध्ये एवढं पाणी साचलेलं आहे इथे. पावसाळ्यात काय हालत होईल. फक्त मी जाऊन येईपर्यंत आता ऊन वाढलं नाही पाहिजे, कारण का सकाळी खूप कमी होतं ऊन आणि पूर्ण आभाळ होतं, म्हणूनच मी निघलोय बाहेर. आणि परत जर ऊन आलं तर थोडासा मूड ऑफ होईल, बाकी काय नाही. बघा, भाऊने रस्त्यामध्येच गाडी थांबवली. इथून स्टार्ट होईल आपला मेन हायवे आणि मग इथून आपल्याला फक्त गाडी पळवायची आहे आता.
आणि हा पूर्ण लोणावळ्यापर्यंत असाच हायवे आहे, त्यामुळे मला वेळ पण जास्त काही लागणार नाही. एकदम रोड पण पूर्ण चांगला आहे आणि आजूबाजूला पण पूर्ण आता आपल्याला ते ग्रीनरी वगैरे पाहायला मिळतील. आणि जाते वेळेस तुम्हाला मी आपलं वेट एंड जॉय पण वॉटर पार्क दाखवेल, तिकडे रोडच्या राईट साईडलाच आहे. तिथे पण मला जायचं आहे, जाईल एका दिवशी. आता ऊन खूप कडक होतं त्यामुळे मी तिकडे जायचं थोडं अवॉइड करत होतो. जसं काही पावसाळ्यात सुरुवात होईल ना पावसाची, तेव्हा मी तिकडे जाईल. गाडीमध्ये पेट्रोल खूप कमी होतं, इथे पेट्रोल टाकून निघलो आहे. आणि लोणावळ्याला जाते वेळेस ना प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक 10 किलोमीटरवर वेगवेगळे स्पॉट आहेत. इकडे मागे घोरवडेश्वर होतं आणि इथे तुम्हाला मी दाखवतो बिर्ला गणेश टेम्पल. इकडे ते जे हे पेट्रोल पंप दिसतंय ना त्याच्या मागच्या साईडला दिसेल आपल्याला, या झाडामुळे दिसत नाही आहे. हे बघा तिकडे, तिथे जे दिसतंय ना ते बिर्ला गणपती मंदिर. तिकडे वरतीपर्यंत गाडी जाते, ते पण संध्याकाळी जाण्यासाठी खूप छान आहे. तिकडे मागे छोटंसं गार्डन आहे आणि मागच्या साईडलाच तिकडे ना एक कुंडमळा म्हणून पण आहे. तिथे छोटंसं धरण असल्यासारखं आहे आणि त्याच्या शेजारी एक मंदिर आहे. आणि हे सर्व स्पॉट पावसाळ्यामध्ये पाहण्यासाठी खूप छान वाटतात. आता इथे उन्हाळ्यामुळे थोडं रखरख झालेली आहे, तरीसुद्धा उन्हाळ्याच्या कंपॅरिझनमध्ये आज वातावरण पण खूप छान आहे आणि ऊन एवढं जास्त नाही आहे. या रोडवरती थोडी अशीच ट्रॅफिक राहते, नेहमी गाड्याच असतात इकडे. आणि या टोलपासून आपण अजून थोडं समोर आलोय ना इकडे, अरे यार, इकडे पवना लेकला आणि प्रतिशिर्डीला जाण्यासाठी रस्ता आहे लेफ्ट साईडला. आणि पुढे इकडे एक चौराई देवी मंदिर म्हणून पण आहे, तिकडे पण ट्रेकिंग करत जावं लागतं. आणि त्या मंदिरला इकडे पुढे ते जे टेकडी दिसते ना त्या टेकडीवरती ते मंदिर आहे. ते मंदिर पण खूप छान आहे, पूर्ण टेकडीच्या मध्ये आहे आणि आजूबाजूला पूर्ण असे ग्रीनरी पाहायला मिळते. एवढंच आहे की तिकडे जाण्यासाठी जवळपास अर्धा पाऊण तास ट्रेक करावा लागतो. आणि त्या मंदिरकडे जाण्यासाठी हा मार्ग आहे, इथून खाली जायचा आणि तिकडे मग खाली पार्किंग वगैरे आहे. या रोडवरती प्रत्येक 5 ते 10 किलोमीटरवरती एक एक स्पॉट आहेतच. आणि इथून पुढे गेलं ना ते आपल्याला एकविरा देवी मंदिरकडे जाण्यासाठी पण एक कमान पाहायला मिळेल. एकविरा देवी, परत ते कार्ला केव्ज. असं बघायला गेलं ना तर हेल्मेटला कॅमेरा माउंट करणं पण अवघड आहे. मी हा पूर्ण शूट करतो पण मला शेवटपर्यंत समजतच नाही का हा म्हणजे अँगल वगैरे व्यवस्थित येतोय का नाही. राम भरोसे है भाई, सब कुछ जाने दो. आज माझ्यासारखे फिरायला येणारे कोणी दिसत नाही आहेत मला. सर्व हे कुठेतरी जॉबला जाणारे वगैरे किंवा दुसरीकडे कुठे जाणारे दिसत आहेत लोक. आणि जर इकडे जेव्हा पाऊस चालू होतो ना, पावसामध्ये इथे बघायचं फक्त या रोडवरती फक्त आणि फक्त फिरणारे लोक असतात. सर्वच्या सर्व बाईक, मला तर वाटतं पुण्यातल्या अर्ध्या बाईक्स तर विकेंडला ह्याच रोडवरती पाहायला मिळतात. एवढी जास्त इकडे गर्दी असते तेव्हा. हा, येणाऱ्या 15-20 दिवसामध्येच लोकांच्या काय म्हणतात ते अंगातली ते फिरायची आवड बाहेर येईल आणि सर्व लोक इकडे येतील. आता असं रायडिंगला ग्रुपमध्ये जाण्यामध्ये पण वेगळीच मजा असते बरं. एक वेळेस मी ग्रुपमध्ये पण येईल. माझा एक रायडिंगचा ग्रुप पण आहे आणि
माझे मित्र पण आहेत, त्यांना घेऊन एक वेळेस मी ग्रुपमध्ये रायडिंगला येईल आणि तेव्हा पण असाच एक छान ब्लॉग बनवेल आणि तेव्हा बघू मग या सोलोच्या कंपॅरिझनमध्ये ग्रुपमध्ये मजा येईल का सोलोत ठीक असतं. मी आलो आहे लोणावळ्यामध्ये आणि आता आपलं इथून पुढं फक्त 1.5 किलोमीटर बाकी आहे. त्यानंतर आधी मी ब्रेकफास्ट करेल आणि मग तिथून पुढे त्या राजमाजी पॉईंटला जाईल. चांगलं आहे, लोणावळ्यात येईपर्यंत इथे वातावरण पूर्ण थंड होतं आणि मला असंच वातावरण पाहिजे होतं. जर ऊन असतं ना तर हे गाडी चालवायला पण खूप अवघड झालं असतं. वातावरण एकदम छान आहे. आणि इथे पुढे आहे ना आपल्याला लोणावळ्याचं मॅप्रो गार्डन पण पाहायला मिळेल. तेव्हा हे मॅप्रो लोणावळा. बघू रिटर्न जाते वेळेस जर माझी इच्छा झाली तर मी जाईल इकडे. आणि लोणावळ्यामध्ये जशी एंट्री करतो ना आपण, एंट्री केल्यावर आपल्याला सर्वच्या सर्व चिक्कीचे शॉप पाहायला मिळतात. जिथे नजर जाईल तिकडे आपल्याला ते मगनलाल चिक्की आणि आपलं हे डेस्टिनेशन ओन फ्रेश. इकडे आपण आपली गाडी करू पार्क आणि इथे गाडी पार्क केलोय इकडे आणि बाहेर वातावरण पण खूप छान आहे. सकाळी निघते वेळेस मला थोडा कंटाळा येत होता पण चांगलं आहे. आलोय मी इथे. मित्रांनो, तुम्हाला उन्हाळ्यात सुद्धा वॉटरफॉल पाहायचं आहे काय? जर पाहायचं असेल तर मी दाखवतो तुम्हाला. मी आत्ता राजमाजी पॉईंटवर येऊन थांबलो आहे आणि इकडे माझ्या मागच्या साईडला तिकडे दरीमध्ये तुम्हाला वॉटरफॉल पाहायला मिळतो आहे. इथे उन्हाळा असून सुद्धा आता वॉटरफॉल चालू आहे. तर इमॅजिन करा की पावसाळ्यामध्ये इथे पाणी कसं असेल. आणि तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने पण दाखवतो. तिकडे पाणी आहे आणि तिकडे वॉटरफॉल पण चालू आहे. सध्या उन्हाळा असल्यामुळे इथे खूप असं पूर्ण रखरख वाटतं आहे. पण पावसाळ्यामध्ये इकडे पूर्ण फॉग, पाऊस आणि एकदम असे ढग वगैरे खाली आलेले दिसतात. आणि मी हा ब्लॉग इथे स्टॉप करतो आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारे इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय. तुम्हाला इकडे समोर दिसत असेल आपल्याला उन्हाळ्यामध्ये सुद्धा इकडे वॉटरफॉल पाहायला मिळतं आणि पावसाळ्यामध्ये तर तिकडे एकदम फुल पाणी असतं.